नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आपला एक फंडा आहे, नो झुटी बात नो टाइमपास, जे असेल ते आपणासाठी खास। तर आता आपण पाहूयात आशाताई आपल्या लाडक्या बहिणींसाठी मोदी साहेबांना काय म्हणाल्या। त्या अगोदर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असता एक लाईक मात्र अवश्य करा। काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू। त्यानंतर अशा स्वरांना मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे। देवी शारदेला वंदन करत असताना जय शारदे वागेश्वरी असं ज्या स्वरातून आपण ऐकत असतो आणि ती आपल्या मनीची प्रार्थना होऊन जाते। सदाबहार संगीत क्षेत्रातला हिरवा ऋतू अर्थात आशा भोसले, पद्मविभूषण आशा भोसले, आशाताईंना मी विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं। आज जगाच्या पाठीवर जिथे जिथे संगीत प्रेमी आहेत, सगळ्यांच्या मनीची आशा, असंच मी त्यांच्या स्वराचं वर्णन करेन। आज या निमित्ताने आशाताई आपल्याशी संवाद साधतायत। आपल्या सगळ्यांच्या आनंदाला आणखीन एक उधाण आलेलं ऐकूया। भाषण देना कि मेरा काम नहीं, मेरा गाना गाना काम है, तो इसीलिए भाषण से बहुत डर लगता है। हमारा भाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब, उपस्थित मंत्रिमंडल, शिंदे साहब, फडणवीस साहब, अजय दादा और सर, मैं आपको बहुत आदर पूर्वक प्रणाम करती हूँ। मेरा प्रणाम स्वीकार करें। हा आपला सर्व मराठी भाषिकांसाठी एक अत्यंत अभिमानाचा क्षण आहे। मराठी ही भाषा केवळ संवादाने साधून नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे जतन करणारी एक अनमोल संपत्ती आहे। अनेक शतकांचा समृद्ध वारसा असलेल्या या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे तिच्या महानतेची आणि महत्त्वाची अधिकृत मान्यता आहे। या भाषेला घडविण्यात ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व, या विषयातून दुसऱ्या विषयात जाऊ का? चालेल काय सचिन? लाडक्या बहिणींची 1500 रुपए, मैं हिंदी में बात करूं चलेगा? मराठी तो आती है मुझे, मराठीच। पंतप्रधान जी को मुश्किल होती है ना। लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही। हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते, तर मी 2 वेळेला जेवले असते। सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं। मैंने खाना संभाल के रखना सीखा था, क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी। जब हस्बैंड आते थे दोनों मिलके हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था। इसीलिए मुझे लगता है कि ये 1500 रुपए, 15 आजकल के जमाने में CR जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं, 1500 रुपए जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है। मैं आप लोगों को उसका धन्यवाद देती हूँ, क्योंकि मैं इस हालत से गुजरी हूँ। आपने हमारी बहनों को राशन, गैस, लाइट, पानी, घर सब मतलब बिना मूल्य के करके दिए हैं। कितनी खुशी की बात है
हर एक के घर में आज खाना बन रहा है, दिया जल रहा है, ये सब आपने किया है। और मैं आपसे उम्र में बड़ी हूँ, 92 साल की हूँ। मैं आपको बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ, बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ कि आप ऐसे ही करते रहें और हमारा जो हिंदुस्तान है वो इसी तरह आपके हाथ में रहे और चलता रहे। और हमारे जो ये बैठे हुए सब मान्यवर जो हैं वो ऐसे ही काम करते रहें। शिंदे साहब, सब आप लोग काम करते रहें। मेरे को भाषण देने की आदत नहीं है, लेकिन मैं आज इतना ही कहूंगी कि मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश। जय भारत, जय महाराष्ट्र, जय भारत।